का वाटलं तुम्हाला मनसेकडे जावं, वसंत मोरेकडे जावं? मी विचार केला कोणाचा तरी आधार घ्यावा म्हणून. माझा नातू आहेत की अजून भरपूर राजकारणी आहेत, तुम्हाला त्यांचं का नाही वाटलं? मला तुमची गॅरंटी वाटली ना म्हणून मी तुमच्याकडे आले. तसं माझा नातू आता 2 नंबरवाला दत्तभाऊंच्या ऑफिसलाही कामाला आहे. मला वाटलं तू येऊ नकोस तिकडं, तात्यांकडे जा. मग माझ्या मुलांना सांगितलं, त्या पद्धतीने मी चालले. नमस्कार. आज आपण प्रधानमंत्री मुद्रा योजना, थोडक्यात PM मुद्रा योजना, या संदर्भात ज्या सामान्य नागरिकांच्या फसवणुका चालू आहेत, या फसवणुकीच्या बाबतीमध्ये मी आज लाईव्ह आलेलो आहे. माझ्याकडे एक साधं उदाहरण आहे आणि त्या उदाहरणावरनं आता चालू असलेली फसवणूक, सायबर क्राईम या विभागात गेलं तर त्या ठिकाणी बसून असणारे असंख्य गोरगरीब लोक ही दिसतात. मग मला असं वाटतं की जर ही लोक इकडे जाऊन बसतात, पोलिसांकडे दाद मागतात, सरकारकडे दाद मागतात, मग अशा लोकांच्या विरोधामध्ये सरकार कारवाई का करत नाही, पोलीस कारवाई का करत नाही? आज माझ्याकडे एक उदाहरण आहे. मावशी, नाव काय तुमचं? श्रीमती हिराबाई अशोक कांबळे. हां, या आहेत हिराबाई अशोक कांबळे. या सच्चाई माता दुगड शाळा या परिसरात राहतात. यांचं स्वतः चर्मकार आहे, त्यांचं दुकान आहे, चप्पलचं दुकान आहे त्यांचं छोटंसं. त्यांच्या सुनबाई ज्या आहेत त्या शीतल संदीप कांबळे, ह्या एका शाळेमध्ये स्वयंपाकाचं काम करतात. अतिशय सामान्य कुटुंबातली लोक आहेत, गरीब आहेत. आणि ह्यांना ज्या पद्धतीने फसवलं गेलं, हा लोकमत पेपर आहे. लोकमत ही लोकमत वर्तमानपत्रामध्ये आलेली जाहिरात आहे. ही ती जाहिरात आहे. PM मुद्रा योजनेतून 1 ते 90 लाखापर्यंत मार्कशीट, प्रॉपर्टी, पर्सनल आधार कार्ड, सर्व लोन, 2% व्याज, 40% सूट वर महिलांना जास्त सूट, ऑनलाईन सुविधा, सत्यम फायनान्स, आणि खाली नंबर दिलेले. कर्जविषयक. सामान्य नागरिक ज्या टायमाला पेपरमध्ये अशा पद्धतीच्या बातम्या बघतो आणि वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी ही खरीच असेल, त्या ठिकाणी आपली कुठली फसवणूक होणार नाही या भावनेतून माणूस त्या ह्याच्यावरती फोन करतो. आणि तिकडं फोन केल्यानंतर त्यांच्या पदरी काय येतं तर फसवणूक. आता ह्याच मावशींचं जर घ्यायचं झालं उदाहरण, तर याच्यामध्ये मावशींनी मार्च महिन्यात, तुमचे एप्रिलचे एंट्री आहेत म्हणजे मार्च महिन्यामध्ये तुम्ही सुरुवात केली आहे. मार्च 2021 मध्ये ह्यांनी हे पेपरची बातमी पाहिली ना, ह्यांनी पेपरची बातमी पाहिली आणि पेपरची बातमी पाहून त्यांनी किती कर्ज मागितलं? 1 लाखाचं. 1 लाख रुपये कर्ज मागितलं आणि ह्या नंबरवरती फोन केले. आता तेव्हापासून ह्या कंपनीच्या लोक कशी स्लो पाहिजे. माझा आजचा लाईव्ह करण्यामागचा हेतू फक्त एकट्या कांबळे मावशी नाहीये. याच्यामध्ये आडले नडलेले जाणारे लोक की जे पैसे मिळवण्यासाठी शॉर्टकट बघतात, यांच्यासाठी हा एक विषय अतिशय महत्त्वाचा आहे की त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घ्याव्यात की कोणत्याही पेपरला आलेली बातमी ही खरी नसते. त्याच्यामध्ये जर पेपरनी हे जर बातमी लावली आहे त्यांना त्याचे पैसे मिळतात. पण मला असं वाटतं की जर ही जाहिरात काय लोकमतने काय फुकट लावलेलं नाहीये. मग लोकमतवाल्यांनी सुद्धा काही गोष्टींचं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे की जर आपलं दैनिक हे अतिशय चांगलं दैनिक आहे, त्याच्यावरती लोक विश्वास ठेवतात आणि तुमच्या पेपरमध्ये आलेली बातमी वाचून लोक तिकडं फोन करतात, म्हणजे आपण सुद्धा काही गोष्टींचं व्हेरिफिकेशन करत नाहीये. पेपर सुद्धा याचं व्हेरिफिकेशन करत नाही आणि अशा चुकीच्या पद्धतीच्या आपण जाहिरात घेतो. मग ह्याच्या मागे ही जाहिरात घेणारे कोण आहे? कारण हे तर काय फुकट तुम्ही जाहिरात दिलेली नाहीये, ही जाहिरात तुम्ही पैसे घेऊनच दिली असेल. तर जर आपण पाहिलं तर मी तुम्हाला सगळं दाखवतो पुरावे. यांनी काय केलं? गुगल पे केलं. काय गुगल पे? यांनी गुगल पे केलेत संबंधित माणसाला. हे 2600 रुपये. म्हणजे ही लोक कशी स्लो पॉइझन करतात तुम्हाला
थोडे थोडे पैसे घेतात, एकदम म्हणत नाही. पहिल्यांदा तुम्हाला सांगतात तुमचे 4-5 हजार रुपये तुम्हाला खर्च येईल, तुमचे पेपर आम्हाला पाठवा. मावशींनी सांगितलं पेपर पहिला विश्वास पूर्णपणे संपादन करून घेतात. हे बघा आता याच्यामध्ये डायरेक्टली अशा प्रकारचे फॉर्म्स दिले जातात, प्रधानमंत्री योजनेच्या नावाचे फॉर्म दिले जातात. हे अशा प्रकारचे फॉर्म प्रधानमंत्री योजनेचे शीतल संदीप कांबळे भरून घेतलेत, ऑनलाईन फॉर्म, बरोबर ना. हे ऑनलाईन फॉर्म यांचे सगळे भरून घेतलेत. आता हे जसजसे काय ऑनलाईन फॉर्म भरत भरत गेले तसं या लोकांना हे सगळ्या म्हणजे सिक्युरिटी कोण आहे, अभिषेक वर्मा, सिग्नेचर ऑफ टीम मॅनेजर श्याम कश्यप, 5,000 रुपयाचा नोटरी पेपर दाखवलाय. आणि इथं दाखवले की आता हे मावशींनी पैसे पाठवायला लागले मावशींना. आता मावशींचे पैसे कसे काढून घेतले बघा. पहिले सांगितले मावशींचं 2,600 रुपये, की तुम्ही 2,600 रुपये गुगल पे करा. नंतर मावशींना म्हणजे 5,500 रुपये गुगल पे करा. नंतर मावशींना म्हणजे 6,000 रुपये गुगल पे करा. नंतर मावशींना म्हणजे 2,600 रुपये परत एकदा तुमच्या कागदपत्रांमध्ये अडचणी आलेल्या आहेत, तुम्ही त्या परत पाठवा. नाही हा सॉरी, हे 12,600 शेवटचे. हे 12,600 रुपये दाखवत असताना ह्या नालायक माणसांनी मावशींना हा स्टेट बँकेचा चेक पाठवला, व्हॉट्सअप केला, बरोबर ना. हा स्टेट बँक म्हणजे ह्या देशामध्ये काय होऊ शकतं. म्हणजे हा तर काय किरकोळ फ्रॉड आहे, ह्याच्यापेक्षा असे कितीतरी गेलेत आपल्या देशातनं देशाला फसवून. पण इथं काय होतं की याच्यामध्ये कोणाला सजा होत नाही, त्यामुळे ही लोक माजलीत. हे गोरगरीब लोकांचे रक्त पेतात ना ह्याच्यामुळं. आज ह्यांना सांगितलं की तारीख टाकली 26/4/2021 ला, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा डिमांड ड्राफ्ट आहे, बनवला त्यांनी तिकडं, डुप्लिकेट डिमांड ड्राफ्ट बनवला आणि तो इथं पाठवला की तुमचं सगळं झालंय. तुमचा आहे बघा 1,13,000चा तुमचा डिमांड ड्राफ्ट निघालाय, तो तुमच्या अकाउंटवरती भरतोय, तुम्ही त्याच्याकरता 12,600 रुपये पाठवा. मावशींनी आपले म्हटलं चला वया 1,13,000 मिळतात, 12,600 पाठवले. असे आतापर्यंत मावशींनी 42,000 रुपये भरले. आता काय करायचं. आता ह्या गरिबांनी 42,000 रुपये कुठून आणले, जगडना त्याच्याकडे माझे 1,13,000 आले गेले की तुम्हाला देते. असं करता करता यांनी 42,000 रुपये म्हणजे पैसे मिळवण्यासाठी शॉर्टकट मावशींनी शोधला. ठीक आहे, त्यांची ती गरज होती, त्यांनी त्या गोष्टी केल्या, फसत गेल्या, शेवटी अशिक्षित आहेत त्या. पण माझ्याकडे ज्यावेळेस ही तक्रार झाली त्यावेळेस मी ह्या तक्रारीला धरून मी त्या संबंधित व्यक्तीला सुद्धा फोन लावला. मी त्या व्यक्तीला फोन लावला, सावंत ना, आपण सावंत म्हणून काय नाव आहे त्यांचे. आता याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे ही नालायक माणसं, ही मराठी माणसे, ही शुद्ध मराठी बोलतात. मी यांच्या संग बोललो, एकाचं नाव वाघ आहे, एकाचं नाव पाटील आहे आणि एकाचं नाव संजय सावंत आहे. याच्यातल्या या नालायक संजय सावंत बरोबर मी बोललो तर मला म्हणलं साहेब झालंय ना त्यांचं लोन बिल सगळं पास झालंय, ते आम्ही करतोय, 1 8 दिवसामध्ये त्यांना पैसे मिळून जातील. बरं म्हणलं ठीक आहे, तुमचं ऑफिस कुठे आहे. तर त्यांनी मला पत्ता दिला, आझाद रोड, कुठे पत्ता तो, हां आहे नवी मुंबई अंधेरी वेस्ट, आझाद रोड, सेंट्रल बँक, दुसरा मधला. इतका परफेक्ट पत्ता दिला. नवी मुंबई अंधेरी वेस्ट, आझाद रोड, सेंट्रल बँक, दुसरा मधला, मुद्रा फायनान्स, असं त्यांनी डायरेक्टली पत्ता मला दिला. मी त्या ठिकाणी आपला असणारा लोकेश गाडे, आमचा त्या ठिकाणी मनसेचा कार्यकर्ता आहे अंधेरीमध्ये, मी त्या लोकेश गाडीला पाठवला. म्हणलो लोकेश तू तिकडे जा आणि या पत्त्यावरती कोण आहे का बघ. आणि त्या ठिकाणी लोकेश लगेच अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्या अंधेरीमध्ये तिथे गेला. तर त्या जागेवरती एका चार्टर्ड अकाउंटंटचं ऑफिस आहे. तिकडं कुणी मुद्रा फायनान्स असले काहीच विषय नाही. उलट त्या चार्टर्ड अकाउंटनी 5 पोलीस कंप्लेंट ह्या कंपनीच्या संदर्भात दिल्यात. मग 5 पोलीस कंप्लेंट त्या ठिकाणी दिल्यात. मग तरी सुद्धा तिथल्या पोलिसांना हा तपास लावता आला नाही. अरे एक कांबळे मावशी नाही, हजारो कांबळे मावशींना त्या ठिकाणी आजपर्यंत फसवले गेले. मी माझा सोर्स वापरला
आणि माझा सोर्स वापरल्यानंतर ना हा जो कोणी नालायक माणूस आहे हा सावंत आता हरियाणामध्ये बसलेला आहे आणि ह्याच सावंतचं सेकंड लोकेशन हे दिल्लीचं आहे. ह्याचे टॉवर लोकेशन मी काढले तर टॉवर लोकेशन याचं एक दिल्लीचं लागतं एक हरियाणाचं लागतं यांच्यामधल्या त्या तिघांमध्ये दोघांचं. मग माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला जर ह्या लोकांची टॉवर लोकेशन कळतात तर मग पोलिसांना का कळत नाही? चौकामध्ये उभं राहून आमच्यावरती 500 रुपयाची कारवाई कशी करता येते? ह्या विषयांमध्ये जर पोलिसांनी नीट लक्ष दिलं तर ज्या लोकांचे शेकडो करोडो रुपये जे फसवले जातात ह्या अशा नराधमांच्या अशा नालायक लोकांच्या मुसक्या का तुम्हाला आवडता येत नाही? काय करते आपलं गृह खातं? 100 कोटी रुपयांचं कलेक्शन, ह्यांचं कलेक्शन जे होतंय हे कलेक्शन कोण शोधणार? आज आपण बघतोय आपल्या कुठल्या थराला आपलं राजकारण चाललंय. रोज उठून एका मंत्र्यावरती काहीतरी आरोप चाललेत, रोज उठून एका राजकारण्यावरती काहीतरी आरोप चाललेत. म्हणजे मंत्री राजकारणी सामान्य नागरिकांकरता कधी आपण काम करणार आहे का नाही? का ह्यांचं अजूनपर्यंत ह्यांना फसवूनच देणार? अरे या मावशीने कसे 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 पैसे आणले सांगा? आणले पैसे कुणाकुणाकडनं आणले? रंगाशेठ त्यांच्याकडनं आणले. घरातले माझे 10,000 धंदा करून भरले. मुलाच्या पगारात 20,000 रुपये पगार. सुनबाईनं 2,800 रुपये दिले. आज ह्यांच्या मुलांनी त्या संबंधित सावंतला फोन केला, त्याच्या संग गोड बोलला, त्याच्यानंतर त्याला थोडा आररावीची भाषा गेली, त्याने तिकडून शिव्या दिल्या, खूप शिव्या दिल्या. मुलाला पैसे घेतले 42,000 रुपये या मावशीचे घेतल्यात. आरेरावीची भाषा, आयामायावरती शिव्या. चायला ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या आपल्या इथं होतात, उघडपणे होतात. ह्या पैशामुळे हार्ट अटॅकने मेलीस तरी मी त्या तुझ्या माहितीला येणार आहे का? अशी भाषा वापरली. तू माझी कोण आहेस तेव्हा? तू मला कुठे? असे शब्द वापरले. म्हणून पैसा घेऊन हे तुझे शब्द मला ऐकायला लागले का? आता मावशी तर फसल्या गेल्यात. आम्ही आता सायबर क्राईममध्ये 1-2 दिवसामध्ये मी ज्या माझ्या मित्रांना या संदर्भात मी बोललो त्यांना मी बोललो, त्यांनी सांगितलं की पुणे सायबर क्राईमकडे तुम्ही या गुन्ह्याची नोंद करा. मी आता सोमवार मंगळवार मावशीला घेऊन जाणार आहे आणि सोमवार मंगळवारी मी मावशींकडे घेऊन, मला वाटतं की त्यांना का वाटलं तुम्हाला मनसेकडे जावं, वसंत मोरेकडे जावं? मी विचार केला कोणाचा तरी आधार घ्यावा म्हणून. माझा नातू आहेत की अजून भरपूर राजकारणी आहेत, तुम्हाला त्यांचं का नाही वाटलं? मला तुमची गॅरंटी वाटली ना म्हणून मी तुमच्याकडे आले. तसं माझा नातू आता 2 नंबरवाला दत्तभाऊंच्या ऑफिसलाही कामा नाही. मला वाटलं तू येऊ नकोस तिकडं, तात्यांकडे जा. मग माझ्या मुलांना सांगितलं त्या पद्धतीने मी चालले. असं काही आज मावशी सकाळी माझ्या ऑफिसला आल्यात. माझ्या ऑफिसला खूप गर्दी होती. नंतर मी त्यांना सांगितलं की आज तुम्ही फसवल्या गेलात. अजून अनेक कांबळे मावशी अशा आहेत की ज्या रोज फसवल्या जातात. मला वाटतं की आपण वर्तमानपत्रांनी सुद्धा आपली स्वतःची विश्वासार्हता जपली पाहिजे. जर आपल्याला धरून जर तुम्ही फक्त नुसतं कोपऱ्यामध्ये एखादी कुठली हे टाकली, त्याच्यामध्ये कॉलम असतो बघा एखाद्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी असा, हे बघा आता इथं यांनी एक हे सगळं आर्थिक विषय पान आहे. लाखो रुपये यांना या जाहिरातींचे मिळतात. आता ह्या लाखो रुपये जाहिरातीचे मिळतात, ह्या जाहिरातीमध्ये एक छोटासा मजकूर खाली कोपऱ्यामध्ये टाकतात म्हणजे आपली जबाबदारी संपली. वाचकांना विनम्र सूचना, लोकमत वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या विविध जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधित आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादनाच्या संदर्भात या सेवेच्या संदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्यांची लोकमत वृत्तपत्र समूह कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची पूर्तता जाहिरातदारांकडून न झाल्यास त्यांच्या परिणामाबद्दल लोकमत वृत्तपत्र समूहाचे मुद्रक, प्रकाशक, संपादक व मालक ते जबाबदार राहणार नाहीत. याची कृपया वाचकांना, यांची जबाबदारी संपली. अरे मग जर तुमच्या पेपरमध्ये अशा प्रकारे लोक फसवली जातात, ही गोरगरीब लोक, तर मग तुम्ही अशा लोकांना शोधा ना. पोलिसांकडे तुम्ही तक्रार केली का आजपर्यंत लोकमतने तरी? आपण वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात दिली, ह्या बाजूला छोटंसं नोटिफिकेशन दिलं म्हणजे आपली जबाबदारी संपली का? आपण चोरांना सपोर्ट करतोय याचा अर्थ असा होतोय. तुमची जाहिरात तुम्ही दिली काय फुकट थोडी दिली आहे. म्हणजे आपण ह्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे की आपलं वृत्तपत्र हे ह्या नालायक माणसांच्या जाहिरातीसाठी नाही आहे. आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवतो,
आम्ही विश्वास ठेवून आमचा नागरिक तुमचा पेपर घेतो, तुमच्यामधल्या बातम्या वाचतो, तुमच्या बातम्या ह्या अधिकृत आहेत. आता मावशी तुम्ही हे वाचलं होतं, इथलं वाचलं होतं, हे वाचलं होतं का? नव्हतं वाचलं. ऐकलं? म्हणजे मावशींनी काय वाचलं? फक्त मला कर्ज मिळेल एवढंच वाचलं. मावशींनी खाली वाचलं का की संबंधित जाहिरातीशी आमचा संबंध नाही. म्हणजे तुम्ही नामनिराळे झाला, मोकळे झाला. मला वाटतं की जो जाहिरात देणारा नाही हा कुठेतरी यांना डीडी दिला असेल, कुणीतरी पैसे दिले असतील. त्याशिवाय मला माझी वर्तमानपत्रांना सुद्धा हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या नावाखाली कोणतरी फसवतंय. आम्ही सुद्धा ज्या वेळेस आमच्या सामाजिक जीवनामध्ये काम करतो ना, एखाद्या ठिकाणी जर आमचं नाव घेतलं, आत्ताच मी तुम्हाला उदाहरण देतो. आत्ता जस्ट मी ह्या लाईव्ह होण्याच्या अगोदर आमचे एक सासने म्हणून साहेब आहेत MSCBचे, त्यांच्या भावाला मुंबईमध्ये फसवलं गेलंय. आणि ज्यांनी फसवलं तो माणूस, त्यांनी मला सांगितलं सासने साहेबांनी की तो माणूस माझ्या भावाला फसवतोय आणि त्यांनी 30,75,000 रुपये घेतले, तुला पिक्चरमध्ये घेतो म्हणून. आणि त्याच्याकडे माझा भाऊ गेला तर तो मनसेचं नाव घेतो, तो आमच्या एका तिथल्या विभागाध्यक्षाचं नाव घेतो. इमिजिएट मी आमचे अमय खोपकर साहेब जे आहेत चित्रपट सेनेचे प्रमुख, मी लगेच अमय खोपकर साहेबांना सांगितलं की हा माणूस असा असा कोण आहे, ह्या माणसाचे आपण. आणि आमचे अमय खोपकर साहेब यांनी 2 मिनिटात संबंधित व्यक्तीला लगेच लाईनवरती घेतला आणि लगेच लाईनवरती घेऊन अमय खोपकर साहेबांनी त्याला बोलले मनसेचं नाव घ्यायचं नाही, तुझा वैयक्तिक विषय, तुझे संबंध तू मनसेला विचारून कर्ज काढायला लावलं नव्हतं त्याला. म्हणजे आमच्या नाव, आमच्या साहेबांचं नाव जर कुणी घेतलं, आमच्या पक्षाचं नाव कुणी घेतलं, आम्ही इमिजिएट संबंधित माणसाला जाब विचारतो. मग वर्तमानपत्रांची ही जबाबदारी नाही का? आपल्या वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात 34.4 मध्ये तुम्ही सुद्धा वाचता, कारण तुमची जाहिरात पाहूनच त्यांनी तिकडे या मावशीने घेतलं ना, बरोबर ना? ही जाहिरात पाहूनच तुम्ही फोन केला ना, यांनी जाहिरात पाहूनच फोन केला. मग ह्यांना पैसे देणार कोणतरी असेलच ना या छोट्या जाहिरातीचा, त्याचा तपास आपण लावला पाहिजे. म्हणून वृत्तपत्रांनी सुद्धा आपली जी पब्लिक मधली तुमची छबी आहे ही जपली पाहिजे, कारण तुमच्यावरती विश्वास ठेवून लोक फोन करतात हे संबंधित नालायक लोकांना. आणि ही नालायक लोक यांचं एवढं डेअरिंग आहे की हे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या PM मुद्रा योजनेचा आधार घेऊन हे लोकांना फसवतात. आहे असंच नाही, भविष्यात लवकरात लवकर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे अशीच एक अजित नागरी सहकारी पतसंस्था आहे. ह्या अजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात लवकरात लवकर मी एक पुणे शहरामध्ये मोर्चा आयोजित करणार आहे. कारण ह्या पतसंस्थेने आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नावाचा वापर करून ह्या पतसंस्थेकडनं नागरिकांच्या फसवणुका झाल्यात, महिलांच्या फसवणुका झाल्यात, बचत गटातल्या महिलांच्या फसवणुका झाल्या आहेत. आणि मी ह्या विरोधात आवाज उठवलेला आहे. मी वारंवार संबंधितांना सांगतोय की तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही किती जरी म्हटलात ना की आमचं नाव आणि अजितदादांचं नावाचा काही संबंध नाही, परंतु ज्यावेळेस तुमचं नाव लावलं त्यावेळेस तुम्ही माननीय अजितदादांना तिथं उद्घाटनाला आणलं होतं. स्वतः दादा त्या टायमाला बोलले होते की माझा ह्या बँकेशी संबंध नाही, पण तुम्ही नाव देताना ते साधारण जे वापरलंय हे चुकीचं आहे. मग तुमचे ते नाव अजित बँक नाव लिहायचं, अशोक बँक नाव लावा ना. अशोक बँक नाव लावलं असेल, कोणतरी आलं असेल तुम्हाला पैसे द्यायला, तुम्ही ते नाही लावलं. तुम्ही अजित नागरी सहकारी पतसंस्था लावलं. तुमचे करोडो रुपये जे तुम्ही लाटलेत ना ते तुमचे मी बाहेर काढणार आहे. आता तुमची सगळी लफडी, सगळी लाताळी मी बाहेर काढणार आहे आणि त्याच्यामध्ये मी लक्ष घालतोय. माझ्या महिला भगिनींना जो त्रास होतोय त्यांच्या त्रासात मी लक्ष घालतोय. एक कांबळे मावशींना मी 2 दिवसामध्ये जी आपली सायबर क्राईम शिवाजीनगर आहे त्या ठिकाणी मी त्यांना घेऊन जाऊन मी स्वतः त्यांची तक्रार दाखल करणार आहे. कारण असे शेकडो लोकांना फसवले गेले, इथून पुढे फसवू नये म्हणून मी आजचा हा लाईव्ह घेतलाय. माझा आजचा लाईव्ह घेण्यामागचा उद्देशच तो आहे की लोकांनी सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात की पेपरमध्ये आलेली बातमी ही अधिकृत नाहीये. त्या ठिकाणी एखादी कोणी जाहिरात केली असेल ती अधिकृत असू शकत नाही. त्यामुळे आपण सावध राहावं. शॉर्टकट आयुष्यात कधीच शोधू नका. भले वेळ लागेल पण लॉंग कटनी जा, कष्टाने पैसे कमवा, फसवणूक करून घेऊ नका. असे लाखो करोड फसवणूक करणारे समाजामध्ये बसलेले आहेत आणि हे स्लो पॉयझन्स आहेत. हे थोडं थोडं तुमच्याकडे एकदम म्हणणार नाही. मावशींना असे म्हणले का तुम्हाला 42,000 रुपये लागतील, किती सांगितले?
फक्त 2800 सांगितलं. 2800 रुपये सांगितलं मावशींना की तुमचे 2800 रुपये तुम्हाला खर्च आहे. आता मावशीने काय वाटलं 2800च्या बदल्यात मला 1,13,000 मिळणार म्हणून मावशीने केलं आपलं. पण त्याच्यानंतर ना जे पैसे त्यांच्याकडे थोडे थोडे आज 3,000 हा म्हणजे असे 2-4 दिवसांनी आलंय तुमचा आलाय चेक. शेवटीचा शॉर्ट त्यांनी दिला तो 12,600 रुपयाचा दिला की तुमचा चेक दाखवला नाही. आता कोण विश्वास ठेवणार नाही सांगा बरं, कोण विश्वास ठेवणार नाही. स्टेट बँकेचा चेक जिथं तुम्हाला व्हॉट्सअप होतो, मग स्टेट बँकेला मी माझ्याकडे स्टेट बँक आहे, मी या स्टेट बँकेला सुद्धा हा विषय दाखवला, त्यांना सुद्धा मी भेटून आलो की संबंधित विषयामध्ये आपण लक्ष घालावं की आपल्या चेकचा कुठेतरी गैरवापर होतो याच्या बाबतीत बँकेने सुद्धा गुन्हे दाखल केले पाहिजेत. तर ही कुठेतरी ही फसवणूक करणारे लोक कुठेतरी थांबतील आणि यांना पोलिसांनी जिथं असतील तिथून हरियाणामध्ये राहू दे आणि नाही तर पुढं दिल्लीत राहू दे नाही तर पंजाबमध्ये राहू दे, हे जर मराठी असतील ना ते यांना नक्की इथं आणावं, महाराष्ट्रात आणावं आणि त्यांना नसेल ना तुम्हाला काय करता येतं मनसेच्या ताब्यात द्यावं. हा जर इथला कुठला असता ना ह्याचं टॉवर लोकेशन मी तेवढ्या करता काढलं होतं, ह्याला टॉवरवरती नेऊन मारला असता आम्ही याला. पण हा इथं नाही, हा हरियाणात आणि दिल्लीत बसलेले आहेत आणि मराठी आहे, सगळी शुद्ध भाषा, सगळी शुद्ध मराठी भाषा बोलतात पण तिथं जाऊन बसलेले आहेत. त्यांचं टॉवर लोकेशन तिकडच आहे म्हणून आम्ही आमच्या हातामध्ये या काही गोष्टी नाही आहेत म्हणून आम्ही पोलीस कंप्लेंट करणार. फक्त माझं एवढंच तुम्हाला सांगणं एक लोकप्रतिनिधी म्हणून की फसवणूक करून घेऊ नका. पेपरमधल्या बातम्या, पेपरमधल्या जाहिराती ह्या अधिकृत नाही आहेत. हे एक कोपऱ्यात त्यांनी बातमी जी लावलेली असते ना, एक कोपऱ्यामध्ये, म्हणजे हे वाचण्याच्या अगोदर एक कोपऱ्यातलं वाचा, आमचा याच्याशी काही संबंध नाही. असा कसा संबंध नाही? तुम्ही चोरांचे फोटो टाकताल उद्या आणि खाली एक कोपऱ्यामध्ये लिहिताल या चोराशी आमचा संबंध नाही. 34(4) मध्ये सगळे बसतात. पोलिसांनी यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल केले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात आणि भविष्यात ही सगळी मागणी मी सायबर क्राईमचे जे साहेब आहेत त्यांच्याकडे सुद्धा करणार आहे. फक्त माझी एवढीच विनंती आहे की पुन्हा एकदा कुणी फसू नका. पेपरमधल्या जाहिराती बघून PM मुद्रा लोन म्हणून शॉर्टकट पैसे मिळवण्यासाठी करू नका. एक मावशी उदाहरण ठेवा. मला जेवढी काही मदत मावशींना करता येणार तेवढी मी 100% करणार आहे. कारण मला जर त्यांना मदत करता आली त्यांच्या माध्यमातून एक मोठे चोर जर सापडले, मी संबंधित एका अधिकाऱ्यासंग सुद्धा बोललो सायबर क्राईमच्या, त्यांनी सांगितलं की आम्ही मागे 10 कोटी रुपये असे वसूल केले. 10 कोटी अशा गोरगरिबांचे. म्हणजे अजून किती लोक असतील, अजून किती लोक फसवत असतील आणि मराठी बोललं की झालं ट्रॅप लागतो. तेव्हा बाबांनो हात जोडून विनंती आहे, सावध राहा, फसू नका. धन्यवाद.